नमस्कार. आजचा विषय रुपये 999चं तिकीट की तुमच्या मनाचा सापळा. ग्राहक नाही, तुमचं लक्ष विकलं जातंय. सर्वात स्वस्त ऑफर अनेकदा सर्वात महाग निर्णय का ठरते? रात्रीचे 11 वाजले आहेत. तुम्ही मोबाईल स्क्रोल करत आहात. अचानक स्क्रीनवर एक जाहिरात चमकते. गोवा फ्लाइट फक्त 999 रुपयात. एका सेकंदात तुमचा मेंदू प्रवासाला निघून जातो. समुद्र, बीच, सुट्टी, मजा. पण त्या क्षणी एक गोष्ट घडते, जिची तुम्हाला कल्पनाही नसते. तुम्ही फ्लाइट विकत घेत नाही. कोणीतरी तुमचं लक्ष विकत घेत असतं. आपल्याला वाटतं कंपनी पैसे कमावते तेव्हा जेव्हा आपण खरेदी करतो. पण डिजिटल जगात खेळ बदलला आहे. आज अनेक कंपन्या पैसे कमवायला सुरुवात करतात. तुम्ही बाय नाव दाबण्याआधीच तुम्ही जाहिरात क्लिक केली, बस त्यांना पहिलं यश मिळालं. तुम्ही वेबसाईटवर आलात. तुम्ही काय शोधता ते त्यांना कळलं. तुम्हाला काय आवडतं ते कळलं. तुमचा डेटा मिळाला आणि सर्वात महत्वाचं तुमचं लक्ष त्यांच्या हातात आलं. आता खरी गोष्ट ऐका. 999 ची फ्लाईट अनेकदा विकण्यासाठी नसतेच. ती एक दरवाजा असते, एक आमिष, एक मानसिक हुक. तुम्ही वेबसाईट उघडता, स्वस्त सीट संपलेल्या असतात, तुमच्या तारखेला उपलब्ध नसतात. मग टॅक्स येतात, फी येते, इतर चार्जेस येतात. 999चं तिकीट 4,999 वर पोहोचतं. तरीही अनेक लोक खरेदी करतात. का? कारण आता प्रश्न पैशाचा नसतो, प्रश्न अहंकाराचा असतो. मन म्हणतं इतका वेळ घालवला आहे, आता सोडून कसं जाऊ? आणि इथेच मानसशास्त्र जिंकतं. एका तरुणाने गोव्याची 999 रुपयाची ऑफर पाहिली. तो उत्साहित झाला. ऑफिसमध्ये मित्रांना सांगितलं, घरी प्लॅन सांगितला, वेबसाईट उघडली. स्वस्त तिकीट दिसलं नाही, पण तो थांबला नाही. 20 मिनिटं गेली, 30 मिनिटं गेली. शेवटी 4,800चं तिकीट समोर होतं. त्याला माहित होतं हे 999 रुपयाचं नाही, पण तरीही त्याने बुक केलं. कारण त्याने तिकीट विकत घेतलं नव्हतं. त्याने स्वतःचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. आणि हा अनुभव फक्त त्याचाच नाही, आपल्या सर्वांचा आहे. आपण ऑफरच्या मागे जातो आणि हळूहळू ऑफर आपल्याला घेऊन जाते. सर्वात जास्त धोकादायक मार्केटिंग ते नसतं जे आपल्याला फसवतं. सर्वात धोकादायक मार्केटिंग ते असतं जे आपल्याला स्वेच्छेने आत चालत नेऊ देतं. कारण आपल्याला स्वस्त वस्तू आवडतात, विशेष संधी आवडतात, काहीतरी मिळाल्याची भावना आवडते. हे मूर्खपणा नाही, ही मानवी प्रवृत्ती आहे. आणि महान मार्केटर्स मानवी मन समजतात. म्हणूनच मोठे ब्रँड लक्ष खरेदी करतात, पण महान ब्रँड विश्वास कमवतात. पुढच्या वेळी एखादी अविश्वसनीय ऑफर दिसली, हे 3 प्रश्न स्वतःला विचारा. मी उत्पादन पाहतोय की आमिष? मी निर्णय घेतोय की भावनेला प्रतिसाद देतोय? ही ऑफर मला मूल्य देते की फक्त लक्ष वेधते? कारण व्यवसायाची खरी लढाई किमतीसाठी नाही, ती तुमच्या मनासाठी आहे. आणि जो तुमचं लक्ष नियंत्रित करतो, तो अनेकदा तुमचा निर्णयही नियंत्रित करतो. म्हणूनच लक्षात ठेवा, सर्वात स्वस्त ऑफर नेहमीच सर्वात स्वस्त निर्णय नसतो. धन्यवाद.